आधी कवडीला एंट्री मिळणार नाही हा दुसऱ्या झाले. तर मित्रांनो आता तुम्ही म्हणाल की असा कसा मधनच ब्लॉग काढलाय. तर जीएम ब्लॉगचा मेटअप आहे आणि आम्ही मेटअप साठी चाललोय आणि बरोबर 5 वाजता यायचं होतं. आता 5:30 वाजल्यावर आम्ही निघाले. वेळ झाला निघायला. तर मेटअप कसा होते बघूया. काय काय कोण कोण भेटतात. मोठमोठे सगळेजण येणार आहेत. लेट्स गो. ह्या महिन्यात 10 वर्ष होतात मला कॅनडामध्ये. पण कॅनडामध्ये जाऊन सुद्धा प्रत्येक वर्षी असं वाटतं की कधी ते कोल्हापूरला जाईल. कारण का जी कोल्हापूरची ओढ आहे ही कधीच कमी झालेली नाही आहे. मी कॅनडाला गेल्यानंतर माझं मास्टर्स तिथं कम्प्लीट केलं, ज्यामध्ये मी ऑटोमोटिव्हमध्ये माझं मास्टर्स केलं. त्यानंतर काही वर्षाचा एक्सपिरियन्स घेतल्यानंतर मला मॅनेजमेंट फील्डमध्ये जायचं होतं. त्यामुळे मी कॅनडामध्येच MBA केलं. त्यामुळं कॅनडामध्ये अब्रॉडमध्ये 2 मास्टर्स डिग्री घेतलेत आपण. आणि त्यानंतर मी आता सध्या एका न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्टवर ॲज अ प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून जॉब करतोय. ही झाली माझी प्रोफेशनल लाईफस्टाईल, जी बऱ्याच लोकांना मे बी माहीत नसेल. पण त्यासोबत कंटेंट क्रिएशनची जर्नी मी 1 वर्ष झालं प्रॉपर चालू केली. मागच्या वर्षी या डिसेंबरमध्ये मी पहिला व्हिडिओ टाकलेला. त्यानंतरची कन्सिस्टन्सी मी कन्सिस्टन्सी ठेवली आणि आज 1 वर्ष आपल्याला पूर्ण होते. आणि आपण इंस्टाग्रामवर सध्या 1,20,000ची इंस्टाग्रामची फॅमिली आपण क्रिएट केलेली आहे. तर थँक्यू सो मच. ही सगळ्या गोष्टी या फक्त तुमच्यामुळे झालेल्या आहेत. खूप प्रेम, खूप म्हणजे सांगू शकत नाही मी एवढं प्रेम. मनापासून आभार आहे सगळ्यांचा मला एवढं प्रेम करतात. असंच प्रेम करत राहा. तुम्हाला हसवण्याची जबाबदारी माझी. हॅलो फादर, आफ्टर लॉंग टाइम सन. अहो फादर कशाला शिवाय देत आहे? पोरं काय नका तुमचं मी 500 लोक येतील असं वाटलेलं, पण हे जरा जास्तच वाटायला लागलंय. आज सकाळी इष्टीला गर्दी होती, तशीच गर्दी दिसायला लागल्या. इव्हेंट घ्यायच्या वेळेला म्हणत होतो रंकाळ्यावर घेऊ नका, जास्त पब्लिक येणार. कारण आधी कवडीला एंट्री मिळणार नाही हा वस्ताला एंट्री मिळणार नाही. असं कसं होईल? हे जे मीटअप आहे पुढच्या वर्षी कॅनडात असणार आहे. पासपोर्ट काढून ठेवा सगळ्यांनी. स्टेजला जॉईन व्हा एव्हरीवन. क्राऊड ठीक आहे. कॉमेडीमध्ये ओके. नो मीन्स नो गाईज. नो मीन्स नो काय नाही नाही म्हणजे नाही. आम्हाला काय इंग्लिश कळतंय तिची म्हणा 10वी नापास आम्ही. तर जे बी ठेवा की इकडे बोलाले मी राव आणि तुम्ही लागला. बरं आता सगळी कुठनं आले. आता काय लय लांब आलायचा. एकदा हात वर करा. आता झाले कसं हे आमचं मराठी पोरग काय तिकडे गेले 7 समुद्र पार. आम्ही तिची पणा कोल्हापुरातनं बाहेर गेलो की हे हाय हॅलो कसा आहे काय. अरे हिची पणा त्यानं मराठीचा डंका तिकडे 7 समुद्र पार गाजवलाय. नाद करायला नाही. आणि भावानं आजपर्यंत त्यांनी लय मिटअप झाले. काय मिठामिठी काय भयानक झाल्या. कारण अशी जनता छे अव तिकडे पापा तिकडेपर्यंत बोंबा बोंब गाड्या नाही तिकडे जागा यायला तिच्या मारे धरून. बाकी आता डायलॉग जर एकाला म्हणावायची पणीच मारतो टकूच दे. क्या बात आहे मॅडम एकच मिनिट. येस. रामकृष्ण हरी. आणि जीवन जावा घरी. बरोबर.
आमचं पब्लिक त्यासाठी तुम्हाला लवकर यायचं होतं. आधी कुठली एंट्री छान लागली, मिळाली ना तुम्हाला? पब्लिक ढीग आले ओके मित्रांनो. सो हा भात जेवा आणि मी सगळ्या क्रिएटिव्ह फोटोग्राफ घेऊ शकतात. तुम्हाला ते लागणार आहे तर आज घेतलं भावाला कवळ्या नाक्यावर आलोय. म्हणजे कसा आहे हा आणि आमच्या आद्याला काय अजून मिळालेलं नाही. आणि ओम भाई काय 14 तास झालं थांबले इथं, अजून मिळून आले. 100 वेळा नेले इथनं तरी पुरवून झाले. किती वेळा नेले? दुसऱ्यांदा. ओम भाऊला काय अजून भेटलेलं नाही. सुनैना मॅडम इथं 4 वेळा, चौथा आहे. एकदा मिळालं नाही, मिळालं नसलेला माणूस. शार्दूलला अजून काय मिळून झाले, काय मिळून झाले, काय करायचं वेळ कामची ना माय वेळेमुळे आता जेवण बी मिळणार. सादर करत आहे राधाई बावरी. हा बावली बंडा कसा आहे? सगळी गॅंग तर आम्ही जीएम ब्लॉगातला झाले. आम्ही अमावस्या पौर्णिमेला जन्मलेली पोरं. आम्ही खातावर रोज कंट्रोलचा भात आणि इथं आल्या बुकना उडवलं ते चायनीज सुट्टी नाही आण आईस्क्रीम.